सरपंच संतोष देशमुख यांना झालेल्या निर्घुण मारहाणीचे फोटो लोकशाही मराठीच्या हाती लागले आहेत। ही दृश्य अक्षरशः तुम्हाला विचलित करू शकतात। त्यामुळे आम्ही ही दृश्य तुम्हाला न दाखवण्याचा निर्णय घेतलाय, पण एखाद्या क्रूर हैवानाला सुद्धा लाजवेल असं हे कृत्य आहे। आरोपींनी सरपंच संतोष देशमुखांची निर्घुणपणे हत्या केली आहे। पोलिसांनी या प्रकरणाचं आरोपपत्र दाखल करताना हे फोटो सोबत जोडले आहेत। तेच फोटो लोकशाही मराठीच्या हाती लागले आहेत। संतोष देशमुख यांची हत्या करताना या क्रूर आरोपींनी जी कृत्य केली ती फक्त निर्घुणच नाहीत, तर मानवतेला अक्षरशः काळीमा फासणारी आहे। अर्धमेला झालेल्या संतोष देशमुखांचा जीव जाईपर्यंत त्यांना मारहाण करण्यात आली आहे या हैवानांकडून। फोटो विचलित करू शकतात म्हणून आम्ही ते तुम्हाला दाखवू शकत नाहीये। आरोपपत्रात जोडलेले फोटो लोकशाही मराठीच्या हाती आहेत। जनावरांप्रमाणे मारहाणीनंतर जयराम चाटे संतोष देशमुखांची पॅन्ट काढतोय। दुसरा आरोपी महेश केदार त्या दृश्यात सेल्फी घेत राक्षसासारखा हसतोय। सुदर्शन घुले अर्धमेल्या देशमुखांच्या शेजारी उभा राहून फोटो काढतोय। चेहऱ्यावर क्रूरतेचे भाव स्पष्ट दिसतात। जयराम चाटे देशमुखांचा शर्ट अक्षरशः ओरबाडून खेचून काढतो। शर्ट हातात घेऊन क्रूरपणे हसतो। मारेकरी पाईप वायरना देशमुखांवर हल्ला करतात। लाथाबुक्क्यांनी मारहाण होते। वायरीसारख्या शस्त्राचा बंडल देशमुखांच्या पाठीवर ठेवून वार केले जातात। हा सगळा अमानवी प्रकार महेश केदार हसत शूट करतोय। सुदर्शन घुले सगळ्यांचा बाप आहे असं म्हणण्याकरता देशमुखांना जबरदस्ती केली जाते। संतोष देशमुखांना अंतर्वस्त्रावर बसून त्यांच्या पाठीवर वार केले जातात। मारहाणीमुळे देशमुखांचं रक्त ओघळतं आणि त्यांच्या तळपायापर्यंत येतं, पण हे हैवान काही थांबत नाही। आरोपपत्रात या सगळ्या कृत्याचे हे फोटो जोडले गेले, जे लोकशाही मराठीच्या हाती सुद्धा आहे। या सगळ्या संदर्भात जितेंद्र आव्हाड काय म्हणाले पाहूया आपण। हे फोटो जेव्हा त्याची पोरं बघतील, त्यांच्या पोरांच्या मनावर जे इम्प्रिंट येणार आहे की माझ्या बापाला असं मारलं, हा कधी कोणी विचार केला की त्यांना काय वाटत असेल की पुढे काय घेऊन जाणार आहेत ते। एका वयाला एखादी गोष्ट घडली म्हणजे अजूनही अपघात बघितल्यानंतर 4 दिवस आपल्या डोळ्यासमोर तो अपघाताचे चित्र जातच नाही। त्या पोरा बाळांसमोर जेव्हा हा फोटो जाईल, त्याचं इम्प्रिंट जे त्यांच्या हृदयावर उमटेल, पुढे आयुष्यभर हेच घेऊन जगायचं आहे, त्याचा सायकोलॉजिकल इफेक्ट काय असेल त्या पोरांवर, कधी विचार करू आपण। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।